Hello students, welcome back. In previous videos we are completed electrophilic substitution reaction of pyrrole. In that the first example nitration. As all you know very well what is difference between normal nitration and nitration of this reaction. Generally normal nitration we carried out in concentrate nitric acid and concentrate sulfuric acid, but we require here acetic anhydride. You know what is the general reaction, what is its mechanism. आता याच्यावर जास्त बोलण्याची गरज नाही. Now we are going to discussing the second example. That is second example is called as the sulfonation reaction. So see what is the sulfonation, what is its mechanism. आता प्रत्येक रिएक्शनचं मेकॅनिझम सांगावं असं अपेक्षित नाही. मी तुम्हाला सांगतो या 5 मेंबर मध्ये फ्युरॅन मध्ये, नंतर जशाला तसं तुम्ही थायफिन मध्ये वापरू शकता आणि पायरोल मध्ये वापरू शकता. Now what is the meaning of sulfonation reaction? आपण कसं डिस्कस करणार sulfonation ला. This is very simple and very systematic reaction which we are considered here. When नीट बघा आता इकडे, when suppose for example furan on treated with SO3 sulfur trioxide in presence of pyridine. बाळांनो, you know normal sulfonic reaction we are carried out in presence of concentrated sulfuric acid, but this sulfonation reaction we carried out in presence of SO3 because in concentrated sulfuric acid this compound undergo polymerization. म्हणून तुम्हाला sulfuric acid वापरता येत नाही. आणि मग in presence of SO3 it gives the product, and that product is called as the furan 2 sulfonic acid along with water molecule. This is called as the sulfonation of furan. Now आता तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या, what is sulfonation? Replacement of hydrogen atom of furan by sulfonyl group is called sulfonation. लिहिलं वहीमध्ये, replacement of hydrogen atom of furan by sulfonyl group is called sulfonation. आता मग एक्सप्लेन कसं करणार. When furan on treated with sulfur trioxide in presence of pyridine gives furan 2 sulfonic acid. This is called as the sulfonation reaction. मी तुम्हाला मेकॅनिझम सांगतो, मेकॅनिझम ऑफ दिस रिएक्शन, हाऊ टू जनरेट द इलेक्ट्रोफाइल. बाळांनो, जनरली आपण ही रिएक्शन पिरिडीनच्या प्रेझेन्स मध्ये कॅरी आउट करता. पिरिडीनच्या प्रेझेन्स मध्ये हाऊ द रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन. आता हा तुमचा पिरिडीन आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि पिरिडीनचं काय होतं, पिरिडीन सल्फर ट्रायऑक्साइड सोबत एक कॉम्प्लेक्स तयार करतो. हे इथं आले, हे इथं आले, आणि दिस इज अ पिरिडिनियम सल्फोनेट कॉम्प्लेक्स. पिरिडिनियम, मग हा तुमचा नायट्रोजन, इथे तुमचा कोणता चार्ज, इथे S, डबल बॉन्ड O, आणि एका O वर मायनस असेल आणि N वर तुमचा प्लस असेल. हाच एक स्वतः इलेक्ट्रोफाइल आहे. व्हाय दिस इज इलेक्ट्रोफाइल? बिकॉज नायट्रोजन प्लस असल्यामुळे इलेक्ट्रॉन वर जातील. हा झाला तुमचा इलेक्ट्रोफाइल. मग व्हॉट इज द सेकंड स्टेप ऑफ मेकॅनिझम? सेकंड स्टेप मध्ये काय होईल, हा इलेक्ट्रोफाइल तुमच्या फ्युरॅनकडे इलेक्ट्रोफिलिक अटॅक करेल. तो कसा बघा आता. हा तुमचा जसेला तसा पिरिडिनियम कॉम्प्लेक्स. दिस इज नायट्रोजन ॲज इट इज, एव्हरीथिंग इज. इथं काय तुमचा S, डबल बॉन्ड O, इथं बॉन्ड O मायनस. लगेच हे इलेक्ट्रॉन इथं अटॅक करतील आणि हे इलेक्ट्रॉन वर निघून जातील. मग हे इलेक्ट्रॉन वर गेल्याच्या नंतर तुम्हाला इंटरमिडिएट काय मिळणार? इंटरमिडिएट मिळणार तुम्हाला तोच, तुम्हाला सगळ्यांना माहिती. इथं काय झालं, मग तुम्हाला SO3 आणि -4. हा O चा मायनस आन्सर आहे ना, SO3 मायनस, आणि त्याला तुमचा प्लस. Now this intermediate is stabilized by resonance. आता पुन्हा मी ते स्ट्रक्चर काढत नाही, तुम्ही स्ट्रक्चर काढा. पहिलं स्ट्रक्चर, दुसरं स्ट्रक्चर, रेझोनन्सचे तुम्हाला लिहिता येतात. आपण नायट्रेशन मध्ये बघितले. आणि व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप ऑफ दिस मेकॅनिझम? थर्ड स्टेप ऑफ द मेकॅनिझम इज, मग तुमचा हा जो SO3 मायनस आहे, मग याचं लगेच डिप्रोटोनेशन करा आणि प्रोटॉन तुमचा इथंच ऍड होईल तुम्हाला SO3 मायनस मध्ये. And then after deprotonation it gives the product. That product is called as the furan 2 sulfonic acid. So this is the sulfonation reaction. I hope मला वाटत नाही तुम्हाला sulfonation reaction मध्ये काही प्रॉब्लेम असेल. sulfonation reaction ला आपण कसं डिस्कस करतो, the replacement of hydrogen atom of furan by sulfonyl group. लिहा, sulfonation reaction we are carried out in presence of pyridine gives pyridine 2 sulfonic acid. मग तुम्हाला हे जर त्याचं मेकॅनिझम, आता याच्यावर जास्त मला बोलण्याची गरज नाही. आता बाळांनो, सल्फोनेशनच्या नंतर जी रिएक्शन आहे, दॅट रिएक्शन इज कॉल्ड ॲज द हॅलोजनेशन रिएक्शन. ईच अँड एव्हरी केमिकल प्रॉपर्टी तुमच्या नोटबुक मध्ये असली पाहिजे. आता बघा, आपण हॅलोजनेशन रिएक्शनला आपण कसं डिस्कस करतो. व्हॉट इज द हॅलोजनेशन रिएक्शन? सी,
Halogenation is also one of the ESR, that is electrophilic substitution reaction, replacement of hydrogen atom of furan by halogen. हे पहा काय नाही, फ्युरॅन घ्या, या फ्युरॅन मध्ये एखादा हॅलोजन टाका, माइट मे बी क्लोरिनेशन और ब्रोमिनेशन, त्याला तुम्ही कुठलाही एक कंपाऊंड घ्या. क्लोरिनेशन और ब्रोमिनेशन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हंट डायऑक्साईड. तुम्ही काय करायचं, ब्रोमिनेशन टाका आणि सॉल्व्हंट टाका याच्यामध्ये डायऑक्साईड, यु नो डायऑक्साईड. मग ब्रोमिनेशन टाकल्यानंतर सॉल्व्हंट डायऑक्साईड टाकल्यानंतर तुम्हाला जो प्रॉडक्ट मिळेल, द प्रॉडक्ट ऑफ दिस रिएक्शन इज, प्रॉडक्ट ऑफ दिस रिएक्शन इथं काय तुम्हाला Br आणि प्लस बाहेर निघाला HBr. दिस इज कॉल्ड द ब्रोमिनेशन रिएक्शन. मग ब्रोमिनेशन म्हणजे काय, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम ऑफ फ्युरॅन बाय ब्रोमिन इज कॉल्ड ब्रोमिनेशन. मग कसं एक्सप्लेन करणार तुम्ही रिएक्शन, व्हेन फ्युरॅन ऑन ब्रोमिनेशन इन प्रेझेन्स ऑफ डायऑक्साईड गिव्स द 2 ब्रोमोफ्युरॅन. आलं लक्षात तुमच्या 2 ब्रोमोफ्युरॅन. आता बाळांनो, आता या रिएक्शनचं मेकॅनिझम काय असेल, मी तुम्हाला सगळे मेकॅनिझम सांगतो फ्युरॅनचे, आणि जशाला तसे मेकॅनिझम पुढच्या हेतू सायकल मध्ये वापरायचे, तिथे मात्र मी मेकॅनिझम सांगणार नाही. नाउ व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ दिस रिएक्शन. सपोज फॉर एक्झाम्पल, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हा तुमचा Br आहे आणि हाही तुमचा Br आहे, ऍज ऑल यू नो व्हेरी वेल. मग नंतर काय होणार, हा Br बॉन्ड डिस्टर्ब झाल्यानंतर डायऑक्सिनच्या प्रेझेन्स मध्ये तुम्हाला Br प्लस आणि Br मायनस एक इलेक्ट्रोफाइल तयार झाला. मग इलेक्ट्रोफाइल तयार झाल्याच्या नंतर दिस इलेक्ट्रोफाइल इलेक्ट्रोफिलिकली अटॅक टुवर्ड दी फ्युरॅन. लक्षात तुमच्या इलेक्ट्रोफिलिकली अटॅक करा. आता Br प्लस नी यू नो व्हेरी वेल, इथं इलेक्ट्रोफिलिक अटॅक केल्याच्या नंतर तुम्हाला काय होईल, हा इलेक्ट्रोफाइलचा इथं अटॅक झाला. इलेक्ट्रोफाइलचा अटॅक झाल्याच्या नंतर तुम्हाला जो इंटरमिडिएट मिळेल, इथे तुमचा ऑक्सिजन ॲटम, इथे तुमचा Br आणि दिस कॅरी पॉझिटिव्ह चार्ज. दिस इज कॉल्ड एज अरेनियम आयन, दिस इज कॉल्ड एज सिग्मा कॉम्प्लेक्स, this is called as pi complex or will an intermediate stabilized by resonance. याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर ड्रॉ करा. आणि दिस इज द सेकंड स्टेप ऑफ मेकॅनिझम. आणि तुम्हाला माहिती आहे, इन थर्ड स्टेप ऑफ द मेकॅनिझम, या मेकॅनिझमच्या तिसऱ्या स्टेप मध्ये काय होणार, तिसऱ्या स्टेप मध्ये दिस इज द Br, हा तुमचा Br असेल. मग लगेच तुम्ही हा Br मायनस इथला प्रोटॉन काढून घेणार. दिस इज कॉल्ड एज द डीप्रोटोनेशन. And after deprotonation it gives the product. That product is called as a 2-bromofuran and this reaction is called as the bromination reaction. मला वाटत नाही तुम्हाला काही शंका असल्या ब्रोमिनेशन रिएक्शन मध्ये. दिस इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरी सिंपल रिएक्शन. तुम्हाला परीक्षेत कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही किंवा अडचणीचा तो काही विषयच नाही, लक्षात तुमच्या. आता याच्यानंतर बाळांनो मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची रिएक्शन सांगतो, ती म्हणजे फ्रिडल-क्राफ्ट असैलेशन रिएक्शन. फ्रिडल-क्राफ्ट असैलेशन, listen. So this is very important chemical property which is called as the Friedel-Crafts acylation reaction. आता तुम्हाला सगळ्यांचं जनरल मेकॅनिझम माहित आहे, मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही व्हॉट इज Friedel-Crafts acylation. Dear student, as all you know very well, see this is the very simple reaction. Now suppose for example this is the furan on treated with CH3 C double bond O O C double bond O CH3. This is called as acetic anhydride in presence of Levy's acid like SnCl2. This is called as the stannous chloride. मग नंतर तुम्हाला the final product of this reaction is this gives the COCH3. This is called as the very important product as 2-acetylfuran. या प्रोडक्टचं नाव असेल, the name of this product is called as the 2-acetylfuran and such successful reaction is called as the Friedel-Crafts reaction, right? Friedel-Crafts acylation. तुम्हाला जर वाटले याचं मेकॅनिझम डिस्कस करावं, सी द मेकॅनिझम ऑफ दिस रिएक्शन वन्स अगेन, बिकॉज मी तुम्हाला फ्युरॅनच्या प्रत्येक रिएक्शनचं मेकॅनिझम सांगेल, बट सेम रिएक्शन पुढच्या याच्यामध्ये रिपीट असल्यामुळे तिथं मेकॅनिझमची गरज नाही, फक्त तिथे हेटेरो आयटम तुम्ही बदलता, मेकॅनिझम हेच राहील. नाउ व्हॉट हॅपन इन द मेकॅनिझम, द फर्स्ट स्टेप ऑफ द मेकॅनिझम इज जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. आता बघा इलेक्ट्रोफाइल कसा तयार होतो. यू नो व्हेरी वेल वी कॅरीड आउट दिस रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ लेव्हिज ऍसिड. म्हणजे तो लेव्हिज ऍसिड कोण आहे, लेव्हिज ऍसिड आहे SnCl2. मग बाळांनो SnCl2 लेव्हिज ऍसिड ऑक्सिजन सोबत कॉम्प्लेक्स तयार करतो, म्हणजे CH3 C डबल बॉन्ड O. इथं बघा आता CH3O, इथं काय C डबल बॉन्ड O CH3, आणि हा कॉम्प्लेक्स तयार केल्यामुळे हा काय झाला प्लस आणि दिस बिकम द मायनस. मग हे इलेक्ट्रॉन इथे टाका, मग इलेक्ट्रॉन तिथे टाकले की तुम्हाला इलेक्ट्रोफाइल तयार झाला, आणि दिस इलेक्ट्रोफाइल इज कॉल्ड ॲज, याला म्हणतो आपण
कॅटायन और इलेक्ट्रोफाइल एसिटिल कॅटायन. आलं लक्षात तुमच्या एसिटिल कॅटायन. आलं लक्षात हा तुमचा इलेक्ट्रोफाइल तयार झाला. याला म्हणतो असायलियम आयन. जसं दुसरं नाव आहे असायलियम आयन. आता what is the second step of this mechanism? Now this acylium ion electrophilically attack toward the furan. You know very well C double bond OCS3. This is acylium ion now electrophilic attack. After attack of this acylium ion toward the furan, this is as it is here plus तुम्हाला माहित आहे this gives COCS3 and you know this intermediate is stabilized by resonance. Write down resonating structure. You know how to draw. And finally, in third step of the mechanism, deprotonation of acylium ion takes place. COCS3. Now here positive charge. Then after deprotonation, लगेच तुम्हाला deprotonation करण्यासाठी आहे -H plus, and then it gives the product. That product is called as, the name of this product is 2-acetylfuran, and this reaction is called as the filament of acylation. Dear student, this is the very much important reaction which is present in the electrophilic substitution reaction chemistry. Might maybe happen they ask you the question in examination, what is the Friedel-Crafts acylation of furan? Have you discussed the Friedel-Crafts acylation with its mechanism? ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. Till now we are completed nitration, sulfonation, halogenation, Friedel-Crafts acylation. आता याच्यानंतर मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची रिएक्शन सांगतो ती म्हणजे गॅटरमन-कोच रिएक्शन. प्रत्येक रिएक्शन मी तुम्हाला विथ एक मेकॅनिझम देतो म्हणजे पुढे मला मेकॅनिझम सांगण्याची गरज नाही. Now you know very well Gattermann-Koch, Gattermann and Willsmer-Hack. These three reactions are very popular in the chemistry, which is called as the formylation reaction. What is formylation? Introduction of CHO group toward the aromatic compound is called as the formylation reaction. त्याच्यामध्ये ही Gattermann-Koch reaction आहे. बघा आता Gattermann-Koch reaction म्हणजे काय? What is the meaning of Gattermann-Koch reaction? बाळांनो सगळ्यांनी बोर्डाकडे बघा. Gattermann-Koch reaction. See, Gattermann-Koch reaction is a best and very famous example of formylation reaction. म्हणजे याच्यामध्ये तुमचं काय होतं? फॉर्म्युलेशन होतं. फॉर्म्युलेशन. What is the formulation? पहिल्यांदा नीट समजून घ्या. फॉर्म्युलेशन म्हणजे काय तुम्हाला कळून जाईल. बाळांनो सपोज फॉर एक्झाम्पल आपण हा कंपाऊंड घेतलाय which is called as the furan, आणि मग काय करा या फ्युरॅन मध्ये टाका कार्बन मोनॉक्साइड प्लस HCl आणि वन्स अगेन इन प्रेझन्स ऑफ लेविज ऍसिड, आणि तुमचं लेविज ऍसिड वापरा AlCl3 अॅल्युमिनियम ट्रायक्लोराइड. मग असं केल्याच्या नंतर तुम्हाला जो प्रॉडक्ट मिळेल, द प्रॉडक्ट ऑफ दिस रिएक्शन इज C डबल बॉन्ड OH आणि प्लस तुमचा जे काय असेल ते बाय प्रॉडक्ट असतील तुम्हाला H2 वॉटर जे असतील ते असतील H. लक्षात तुमच्या. Now this is called as this is very important thing. Ha 2-formyl-furan there. This is called as the formyl group, formyl, and the name of this compound is 2-formyl-furan. Okay. आता बाळांनो आता फॉर्मिल ग्रुप आपण म्हणजे अल्डिहाइड ग्रुप आपण अरोमॅटिक कंपाऊंड मध्ये इंट्रोड्यूस करतो म्हणून म्हणतात फॉर्म्युलेशन रिएक्शन. लक्षात तुमचे व्हॉट इज फॉर्म्युलेशन? द इंट्रोडक्शन ऑफ फॉर्मिल ग्रुप टू द अरोमॅटिक कंपाऊंड इज कॉल्ड द फॉर्म्युलेशन. या फॉर्म्युलेशन मध्ये तीन रिएक्शन खूप सक्सेसफुल आहेत. एक म्हणजे गॅटरमन-कोच, दुसरी गॅटरमन. What is difference between Gattermann-Koch and Gattermann? फक्त इथं CO च्या ऐवजी HCl वापरा, हायड्रोजन सायनाइड, ती झाली Gattermann. And Willsmer-Hack is something different reaction than Gattermann and Gattermann-Koch. Okay, आता हे झालं तुमचं जनरल. मग कसं डिस्कस करणार तुम्ही? When furan on treated with carbon monoxide plus hydrochloric acid in presence of Lewis acid like aluminum trichloride, it gives 2-formyl-furan is an example of Gattermann-Koch reaction. कळलं तुम्हाला? आता बघा, आता जेव्हा मी तुम्हाला या रिएक्शनचं मेकॅनिझम सांगतो ना, सी व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ दिस रिएक्शन. लिसन व्हेरी केअरफुली. व्हेरी सिंपल अँड सिस्टमॅटिक मेकॅनिझम. काही अडचण नाही तुम्हाला. बाळांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इलेक्ट्रोफाइल तयार करायचे. मग इलेक्ट्रोफाइल C- आणि O+. दिस इज स्ट्रक्चर ऑफ कार्बन मोनॉक्साइड, राईट. आणि तुम्ही काय केलात याच्यामध्ये तुम्ही काय टाकता HCl आणि लगेच तुमचा आहे AlCl3. नीट बघा आता. HCl काय करणार रे, या कार्बनला प्रोटोनेट करणार. HCl चं कामच आहे, पण कसा प्रोटोनेट करणार? Cl स्वतःकडे घेणार का? HCl असा प्रोटॉन देत नाही, बिकॉज Cl इज अ लेविज ऍसिड. मग प्रोटॉन इझी इथे येईल. Cl तिकडे गेला. मग प्रोटॉन इथे आल्यानंतर तुम्हाला काय झालं? O इथे कोणता चार्ज आहे? प्लस. आणि प्लस काय झालं तुमचं AlCl4 मायनस. तुम्हाला माहित आहे का हा O+ म्हणजेच C+, and this is called as the formyl cation. याचं नावच आहे formyl cation. Listen very carefully. The electrophile of Gattermann-Koch reaction is the formyl cation. लक्षात तुमचे याचा इलेक्ट्रोफाइल कोण आहे? formyl cation. मग हा तुमचा formyl cation तयार झाला. व्हॉट इज द सेकंड स्टेप ऑफ दिस मेकॅनिझम? सेकंड स्टेप काय?
मग तुमचा तयार झालेला फॉर्मिल कॅटायन काय करेल रे? तयार झालेला फॉर्मिल कॅटायन काय करेल? या फ्युरॅनकडे नो डाऊट इलेक्ट्रोफिलिक अटॅक करेल ना, विषयच नाही तो. इलेक्ट्रोफिलिक अटॅक ऑन सेकंड पोझिशन. देन फॉर्मिल कॅटायन इलेक्ट्रोफिलिक अटॅक ऑन द सेकंड पोझिशन टुवर्ड द फ्युरॅन. मग तुम्हाला काय झाला? दिस इज O. इथं कोणता चार्ज आहे? प्लस. आणि इथे काय तुमचा C डबल बॉन्ड OH. वन्स अगेन दिस इज कॉल्ड एज अरेनियम आयन. दिस इज कॉल्ड एज सिग्मा कॉम्प्लेक्स और दिस इज आल्सो कॉल्ड एज द पाई कॉम्प्लेक्स. मग अगेन दिस इंटरमिडिएट इज स्टॅबिलाइज्ड बाय रेझोनन्स. तुम्ही बाळांनो रेझोनन्स स्ट्रक्चर लिहा. रेझोनन्स स्ट्रक्चर लिहिलं पाहिजे आपण. इथं प्लस. Then here C double bond OH, one more structure is there. This is resonating. Now what happened in the third step of this mechanism? Third step of the mechanism, once again deprotonation takes place. इथं तुम्हाला याचं deprotonation होणार. deprotonation कसं होणार बाळांनो? हा तुमचा प्लस चार्ज, इथे काय तुमचा C double bond O, इथे तुमचा H. आणि deprotonation takes place by additional Cl which is present in the AlCl4 minus. मग नंतर तो Cl गेला. Cl गेल्याच्या नंतर याचा आणि Cl तुमचा HCl म्हणून बाहेर निघेल आणि HCl म्हणून बाहेर निघाल्याच्या नंतर इथे तुमचा O, हियर डबल बॉन्ड, हियर डबल बॉन्ड, इथे काय तुमचा आता C डबल बॉन्ड OH आणि प्लस बाहेर काय निघाला तुम्हाला HCl आणि प्लस इथे निघेल तुम्हाला AlCl3. सो दिस इज द व्हेरी फेमस अँड पॉप्युलर रिएक्शन विच इज कॉल्ड द गॅटरमन-कोच रिएक्शन. डिअर स्टुडंट, आय होप आपण आतापर्यंत जेवढ्या रिएक्शन आपण बघितलेल्या आहेत त्या केमिस्ट्रीमध्ये, ती गॅटरमन असेल, गॅटरमन-कोच असेल, ऑल दीज रिएक्शन we are completed very systematically. आता याच्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचं मी तुम्हाला जनरल मेकॅनिझम बघितलेलं आहे सगळ्या गोष्टी. आणखी एक मी तुम्हाला रिएक्शन सांगतो ना, गोमबर्ग रिएक्शन म्हणतात. गोमबर्ग रिएक्शन ती एक कपलिंग रिएक्शन आहे, डायझो कपलिंग रिएक्शन. व्हॉट इज द मीनिंग ऑफ हे कळलं का तुम्हाला? मेकॅनिझम लिहून घ्या सिस्टमॅटिक. सगळे थेओरेटिकल कन्सेप्ट तुमच्या लक्षात येतील. नाउ व्हॉट इज द गोमबर्ग रिएक्शन? सी दिस वन इज आल्सो important reaction in chemical property. Listen, वही मध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही अतिशय नीट लिहून घ्या. गोमबर्ग रिएक्शन व्हेरी सिंपल रिएक्शन. when बघा, फ्युरॅन फ्युरॅन ऑन ट्रीटेड विथ डायझोनियम साल्ट. तुमच्या माहितीसाठी डायझोनियम साल्ट सुद्धा आपल्या केमिस्ट्री मधला एक वीक इलेक्ट्रोफाइल आहे. डायझोनियम साल्ट इज आल्सो वीक इलेक्ट्रोफाइल इन द केमिस्ट्री. इथं तुमचा बेन्झीन घ्या and this is called as the benzene diazonium chloride which is called as diazonium salt. आता मला सांगा, जेव्हा तुम्ही याच्यामध्ये डायझोनियम साल्ट टाकता आणि टाकताना मध्ये थोडंसं अल्कलाइन कंडिशन मेंटेन ठेवा NaOH. यू नो व्हेरी वेल हाऊ द डायझोनियम साल्ट इज फॉर्म. तुम्हाला माहिती आहे की ॲनिलीनचं डायझोडायझेशन केलं. यू नो दिस इज व्हेरी सिंपल रिएक्शन. ॲनिलीन ऑन डायझोडायझेशन गिव्ह द डायझोनियम साल्ट. तुम्हाला BSc सेकंड इयरला होतो. या डायझोनियम साल्ट इलेक्ट्रोफाइल कसा झाला? नायट्रोजनवर प्लस असल्यामुळे हे इलेक्ट्रॉन इकडेच येतील ना, म्हणजे ऑटोमॅटिक प्लस बेन्झीनवर आहे आणि तो इथे अटॅक होईल. आणि बेन्झीनवरचा तिथे अटॅक झाल्याच्या नंतर देन व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ दिस रिएक्शन? इथं तुमचा कोणती निघाली? बेन्झीन. याला तुम्ही PH म्हणा, PH. आणि प्लस कोणता गॅस निघून गेला? M2 गॅस. म्हणजे 2-phenylfuran is formed. And formation of 2-phenylfuran is a best example of the Gomberg reaction. मग तुम्हाला जर प्रश्न विचारला राईट डाऊन Gomberg रिएक्शन, मग कसं एक्सप्लेन करणार तुम्ही? when furan on treated with diazonium salt or benzene diazonium chloride, when furan on treated with benzene diazonium chloride in alkaline medium corresponding to phenylfuran is formed. This is called as the Gomberg reaction. Okay. आता याच्यानंतर मी तुम्हाला आणखी एक अशीच रिएक्शन सांगतो, दॅट इज कॉल्ड as reaction with n-butyl lithium. ही थोड्याशा लवकर होतील, यात काही शंका नाही. मी काय म्हणतो तुम्हाला, रिएक्शन विथ काय? n-butyl lithium. व्हेरी इंटरेस्टिंग. व्हेरी इंटरेस्टिंग. हे सगळीकडे तुम्हाला वापरावं लागेल. नाउ व्हॉट इज द मीनिंग ऑफ रिएक्शन विथ n-butyl lithium? म्हणून आता याचं तुम्हाला मेकॅनिझम पण सांगण्याची गरज नाही, एका मिनिटाच्या आत रिएक्शन संपतील. n-butyl म्हणजे काय? CH3 CH2 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 Li. दिस इज कॉल्ड as the n-butyl lithium. n-butyl lithium ची रिएक्शन बघा. आता मला सांगा, n-butyl lithium is also this compound is also called as organometallic compound. What happened in this organometallic compound? Organometallic compound मध्ये C वर मायनस असतो आणि Li वर प्लस असतो. बट दिस aromatic compound is electrophilic reaction ना. मग लिथियम इथे येईल, पण इथला H या CH2 मध्ये जाईल. मग लिथियम इथे आल्याच्या नंतर इलेक्ट्रोफाइल या रिएक्शनचा कोण आहे? लिथियम आहे. मग तुम्हाला प्रॉडक्ट मिळेल तुम्हाला 2 lithium furan आणि H इथे आल्यामुळे सरळ तुम्हाला बाय प्रॉडक्ट असेल रिएक्शनचा. द बाय प्रॉडक्ट इज व्हॉट? n-butane. सो दिस इज रिएक्शन विथ n-butyl lithium. मला तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही. दिस Gomberg reaction and reaction with n-butyl lithium, keep in your mind
नाव याच्यानंतर आपण बघू द नेक्स्ट लास्ट बट वन केमिकल प्रॉपर्टी ऑफ दिस फ्युरॅन विच इज कॉल्ड द डिल-साल्टर रिएक्शन. लिसन, मी तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये डिल-साल्टर रिएक्शनच्या बाबतीमध्ये बोलतो. व्हॉट इज द मीनिंग ऑफ डिल-साल्टर रिएक्शन आणि नंतर आपण समोर जाऊ. बाळांनो, this is very interesting part. You know what is the meaning of Diels-Alder reaction? Very famous and popular reaction in the chemistry. What is famous and what is the meaning of famous and popular? Diels-Alder reaction म्हणजे काय? Diels-Alder reaction म्हणजे काय? याचं इंटरेस्टिंग काय? When diene react with a dienophile, diene react with a dienophile, and under thermal or photochemical condition. This is an example of photochemistry, photochemical reaction under thermal or photochemical condition. आणि याच्यापासून जो प्रॉडक्ट मिळतो देन द प्रॉडक्ट ऑफ द रिएक्शन इज कॉल्ड द अडक्ट. खूप महत्त्वाची रिएक्शन आहे म्हणून मी तुम्हाला जस्ट डिटेल एक्सप्लेन करतोय. तुम्हाला माहित असलं पाहिजे डाईन जो असतो दॅट मीन्स 1,3-ब्युटाडाईन. इफ यू मेंटेन द स्टिरियोकेमिस्ट्री देन सिसॉइड फॉर्म ऑफ 1,3-ब्युटाडाईन ओनली रिएक्ट इन द डिल-साल्टर रिएक्शन. आणि डायनोफाइल जो असतो तो अल्केन, पण थोडासा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर आणखी बेटर. दिस इज डायनोफाइल. कुठला अल्केन घ्या. मग या दोघांचं सायक्लायझेशन होतं. इन दिस वे सायक्लायझेशन टेक्स प्लेस and after cyclization it gives a product. That product is called as the adduct. This is a famous popular Diels-Alder reaction. आता how this gives Diels-Alder reaction? How this gives the Diels-Alder reaction? See here. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बघा मी कसं लिहितो बघा थोडंसं नीट बघा आता म्हणजे तुम्हाला चांगलं समजण्यासाठी मी कसं लिहितो. हा तुमचा फ्युरॅन आहे. हा O मी जे समोर दाखवतो असा समोर जे फ्युरॅनचा O दाखवतो हे बघा हे मी हे जर वर दाखवलं तुम्हाला काय अडचण आहे का? मी काय करतो ह्याला वर दाखवतो. वर म्हणजे कसं हे बघा मी जर हे असं लिहिलं हा O इथं की तुम्हाला काही प्रॉब्लेम हा डबल बॉन्ड हा तुमचा फ्युरॅन. मग फ्युरॅन हा कोण आहे तुमचा डाईन झाला ना रे. डाईन झाला ना 1,3-ब्युटाडाईन फ्युरॅन डाईन. मग तुम्ही काय करा या फ्युरॅन मध्ये तुम्ही मॅलिक अनहायड्राइड टाका. मॅलिक अनहायड्राइड म्हणजे काय हे पहा हा कंपाऊंड डबल बॉन्ड O इथे सुद्धा डबल बॉन्ड O इथे O इथे O फ्युरॅन मध्ये मॅलिक अनहायड्राइड टाका. मग अंडर थर्मल और फोटोकेमिकल कंडिशन सेम की हा तुमचा डाईन झाला हा तुमचा डायनोफाइल झाला असंच होईल. ही इथं येईल हे इथं जाईल आणि हे इथं येईल सेम पाथ. मग असं झाल्यामुळे काय झालं व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ दिस रिएक्शन? हा तुमचा O इथे वर डबल बॉन्ड इथे आला आणि हे इथं अटॅच झाला तुमचा डायनोफाइल राईट आणि हे जसा तसा तुमचा डबल बॉन्ड O हियर आल्सो डबल बॉन्ड O हियर वन. दिस प्रॉडक्ट इज कॉल्ड ॲज द अडक्ट. कळलं का तुम्हाला? म्हणजे फ्युरॅन गिव्स Diels-Alder रिएक्शन बिकॉज फ्युरॅन कंटेन दी 1,3-ब्युटाडाईन लाइक स्ट्रक्चर. म्हणजे तुम्हाला दोन कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड आहेत आणि मग तुम्हाला प्रश्नच नाही असा तुमचा अडक्ट तयार होईल. आणि दिस इज द फेमस अँड पॉप्युलर रिएक्शन इज कॉल्ड ॲज Diels-Alder. मेकॅनिझम इज अ कंसल्टेंट मेकॅनिझम इज व्हॉट ब्रेकिंग अँड मेकिंग टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. सरळ ब्रेकिंग आणि मेकिंग तुम्हाला सायमल्टेनियस होती आणि दिस इज द Diels-Alder रिएक्शन. काही शंका तुम्हाला आता? मला वाटत नाही तुम्हाला काही डाऊट असेल किंवा शंका असेल. आता बाळांनो याच्यानंतर जे नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी आहे दिस लास्ट केमिकल प्रॉपर्टी ऑफ दिस फ्युरॅन केमिस्ट्री. लास्ट केमिकल प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज द रिडक्शन ऑफ फ्युरॅन. बाळांनो जेव्हा तुम्ही फ्युरॅनचे रिडक्शन करता हे पहा रिडक्शन ऑफ फ्युरॅन दिस लास्ट केमिकल प्रॉपर्टी. तुम्ही सगळ्यांनी बोर्डाकडे बघा जर तुम्हाला रिडक्शन आलं तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तुम्हाला चांगलं माहिती आहे रिडक्शन म्हणजे हायड्रोजनेशन आणि सरळ याचं हायड्रोजनेशन करा H2 इन प्रेझेन्स ऑफ निकेल or platinum or palladium at about 413 Kelvin. तुम्ही कुठलाही कॅटलिस्ट वापरा. This is called the hydrogenation reaction and you know very well hydrogenation selectively takes place toward the carbon double bond. मग रिडक्शन म्हणजे काय ऍडिशन ऑफ हायड्रोजन. फ्युरॅन कडे हायड्रोजन ऍड होईल आणि फ्युरॅन कडे हायड्रोजन ऍड झाल्यानंतर तुम्हाला फायनल प्रॉडक्ट मिळेल तुम्हाला फ्युरॅन गिव्स टेट्राहायड्रोफ्युरॅन. THF म्हणतात. THF is good solvent. What is THF? Tetrahydrofuran. So this is the very interesting part of this topic which we are discussed here. Now total furan is complete. तुम्हाला माहिती आहे जर परीक्षेमध्ये फ्युरॅनच्या बाबतीत कोणता प्रश्न विचारला तर तुम्हाला ते सांगता आला पाहिजे. आपण फ्युरॅनचे दोन प्रिपरेशन बघितले. एक फ्युरॅनचं प्रिपरेशन बघितलं प्रिपरेशन ऑफ फ्युरॅन फ्रॉम म्युसिक ऍसिड आणि दुसरं बघितलं आपण प्रिपरेशन ऑफ फ्युरॅन फ्रॉम सक्सिनाल्डिहाइड. तुम्हाला दोन्ही प्रिपरेशन कळाले वहीत लिहून घ्या. नंतर आपण बघितलं फ्युरॅनचे केमिकल प्रॉपर्टी. इन दॅट केमिकल प्रॉपर्टी फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी नायट्रेशन, सेकंड केमिकल प्रॉपर्टी सल्फोनेशन, थर्ड केमिकल प्रॉपर्टी ब्रोमिनेशन. त्याच्यानंतर ब्रोमिनेशनच्या नंतर बघितलं आपण फ्रिडरक्राफ्ट असायलेशन. त्याच्यानंतर बघितलं आपण हॅलोजनेशन लक्षात तुमच्या. नंतर बघितलं गॅटरमन कोच रिएक्शन, Diels-Alder रिएक्शन, रिडक्शन, गोम्बर्ग रिएक्शन, रिएक्शन विथ N-ब्यूटिल लिथियम.
मी जेवढ्या रिॲक्शन शक्य आहेत त्या सगळ्या रिॲक्शनचं मी तुम्हाला मेकॅनिझम सांगितलंय आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला येतील असं मला अपेक्षित आहे. Now the next part of this topic is next 5-member heterocycle. That 5-member heterocycle is called as the thiophene. Now see, dear student, now what is the thiophene? What are the importance of thiophene? What is the preparation method, chemical property? या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करू. तुम्ही सगळ्यांनी आता थायोफिन कडे लक्ष द्या. व्हॉट इज द थायोफिन? आता फ्युरॅनच्या नंतरचा जो दुसरा हेटेरोसायक्लिक कंपाऊंड आहे, द नेम ऑफ द हेटेरोसायक्लिक कंपाऊंड इज कॉल्ड द थायोफिन. Thiophene is the 5-member heterocycle containing sulfur atom as a heteroatom. This is called as the thiophene. Okay? तुम्हाला सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की थायोफिन हा अरोमॅटिसिटी मध्ये मोर पॉवरफुल आहे, बट रिएक्टिव्हिटी मध्ये तो कमी आहे. नाउ द फर्स्ट टाइम व्हेरी इम्पॉर्टंट प्रिपरेशन मेथड ऑफ थायोफिन. बघा आता मी पहिलं प्रिपरेशन सांगतो, डायरेक्ट आता आपण प्रिपरेशनला जाऊ का, बाकी सगळं तुम्हाला माहित आहे. प्रिपरेशन ऑफ थायोफिन फ्रॉम ऍसिटिलीन. फ्रॉम काय? ऍसिटिलीन. तुम्हाला ऍसिटिलीन पासून पहिलं प्रिपरेशन करायचंय. मला बघा आता ऍसिटिलीन पासून आपण कसं थायोफिनला प्रिपेअर करणार? काहीच नाही. 2 ऍसिटिलीनचे मॉलिक्यूल घ्या, HC ट्रिपल बॉन्ड CH आणि ऍसिटिलीन मॉलिक्यूल मध्ये काय करा? सल्फर टाका 4S आणि हाय टेम्परेचर मेंटेन करा. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग रिएक्शन ॲट अबाउट 600 डिग्री सेल्सिअस हाय टेम्परेचर. मग सल्फर टाकल्यामुळे तुम्हाला काय झालं की इट गिव्स द प्रॉडक्ट. दॅट प्रॉडक्ट इज कॉल्ड ॲज, इथं तुमचा S आला आणि इथं S आल्याच्या नंतर हा तुमचा कार्बन आणि मग हे जे 2 हायड्रोजन आहेत तुम्हाला बाहेर निघेल. द बाय प्रॉडक्ट ऑफ दिस रिएक्शन इज सरळ तुम्हाला हायड्रोजन गॅस निघतील इथे. आणि दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग फेनॉमेनॉन रिलेटेड विथ दिस कॉन्सेप्ट. जेव्हा तुम्ही ऍसिटिलीन मध्ये सल्फर पास करता, ऍसिटिलीन मध्ये तुम्ही सल्फर पास करता, एक सेकंड, ऍसिटिलीन मध्ये तुम्ही सल्फर पास करू नका. ऍसिटिलीन मध्ये काय करा? H2S गॅस पास करा. H2S गॅस पास करा आणि थोडंसं हीट करा. आलं लक्षात? मग H2S पास केल्यामुळे काय झालं? मी तुम्हाला मेकॅनिझम सांगतो. C ट्रिपल बॉन्ड C, इथे H, इथे पण H, C ट्रिपल बॉन्ड C, इथे H, इथे H आणि इथे काय करा? SHH. काय होतं बघा, हे इथं आला, सल्फरचे लोण पण इथं गेले आणि सरळ हे 2 हायड्रोजन काढा. म्हणजे काय झालं? सरळ तुमचा कोणता गॅस बाहेर गेला? H2 गॅस बाहेर गेला आणि अशा प्रकारे तुम्हाला थायोफिन तयार झाला. म्हणून दिस इज द फर्स्ट प्रिपरेशन मेथड ऑफ थायोफिन. When thiophene on treated with hydrogen sulfide at about 600 degrees Celsius, it gives corresponding. When acetylene on treated with hydrogen sulfide at about 600 degrees Celsius, corresponding thiophene is formed. हे झालं पहिलं प्रिपरेशन. याच्यानंतरचं जे प्रिपरेशन आहे, प्रिपरेशन ऑफ थायोफिन फ्रॉम N-ब्यूटेन. नीट बघा आता, प्रिपरेशन ऑफ थायोफिन फ्रॉम N-ब्यूटेन. हा इथं तुम्ही सल्फर टाका, काहीच नाही. तुम्ही N-ब्यूटेन घ्या, CH3 CH2 CH2 CH3 N-ब्यूटेन घ्या. N-ब्यूटेन मध्ये तुम्ही काहीच नाही, सल्फर टाका आणि इथं सुद्धा तुम्ही हाय टेम्परेचर मेंटेन करा ॲट अबाउट 500 to 600 डिग्री सेल्सिअस. मग बारांनो सरळ तुम्हाला थायोफिन तयार होईल. सरळ बघा, तुम्हाला थायोफिन तयार होईल आणि प्रत्येक कार्बनचे तुम्हाला हायड्रोजन काढायचे आहेत. थायोफिन तयार होईल आणि बाहेर निघेल तुम्हाला H2S गॅस. आणि किती H2S गॅस निघतील तुम्हाला? 3 H2S गॅस. दिस इज द सेकंड प्रिपरेशन ऑफ 3 H2S बाहेर निघाले. सेकंड प्रिपरेशन ऑफ थायोफिन. याच्यानंतर मी तुम्हाला तिसरं प्रिपरेशन सांगतो. तिसरं प्रिपरेशन, दॅट प्रिपरेशन इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग. फ्रॉम सोडियम सक्सिनेट CH फ्रॉम काय म्हणलं मी तुम्हाला? फ्रॉम काय? सोडियम सक्सिनेट. आलं लक्षात तुमच्या? आता सोडियम सक्सिनेट बघा, सोडियम सक्सिनेट काय? CH2COONA and this is also CH2COON. याला म्हणतो आपण सोडियम सक्सिनेट. याच्यात तुम्ही काय करा? P2S5 टाका. आलं लक्षात तुमच्या? आता व्हॉट इज द प्रिपरेशन बाय युजिंग सोडियम सक्सिनेट? वी विल डिस्कसिंग इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू.